डीमार्टमधून का आणले दाखवते. मी ॲक्च्युली एक चीज घेतलेलं, कारण की मला घरामध्ये पिझ्झा बनवायचा होता. मॉझरेला चीज आहे. एक बटरचं पॅकेट घेतलं मी अर्धा किलोचं. श्रीखंड आहे, मँगो श्रीखंड आहे. चीज, स्लाइस चीज घेतलं. 2 तेलाच्या पिशव्या घेतल्यात. ॲक्च्युली 2 घेतल्यात, मला 2 लागत नाहीत पण मी 2 घेतल्यात, एक्स्ट्रा घेतले. आणि एक तुपाचं तूप आहे 1 किलोचे हेरिटेज. एक कसुरी मेथीचं पॅकेट घेतलंय. ॲक्च्युली वेलचीचे 2 पॅकेट आहेत, पण काय माहिती पॅकेट आतमध्ये. डिटर्जंट घेतलंय. माझ्याकडे थोडं आहे डिटर्जंट म्हणून मी कमी घेतले. ॲक्च्युली मी हार्पिक घेणार होते, पण ह्याच्यावर ऑफर होती आणि चांगलं आहे बोलतात म्हणून विचारलेलं मी तिकडे. कोणी घेणारे होते ना सोबत, तर त्यांना विचारलेलं तर ते बोलले हे चांगलं आहे बोलले, हार्पिक सारखंच आहे बोलले. तर माहिती नाही, मी यूज नाही केलं, तर हे पण आहे आणि ह्याच्यावर फ्री आहे. वेलचीचे 2 पॅकेट्स घेतले मी. हे वेलचीचे 2 पॅकेट्स घेतले, कारण वेलची लागते. हे माझ्या इलूचं पेस्ट आहे. हे आमचं पेस्ट आहे. हे मी एक भाकरवडीचं पॅकेट घेतलंय. भाकरवडी मिनी भाकरवडी. आणि हे आहे केक. हे छोटे छोटे, हे 10 रुपयाला एक होतं. बाय 1 गेट 1 आहे, म्हणजे 5 रुपयाला एक पडले. एक डिशवॉश बार आहे. हे 4 वरती 1 फ्री आहे असं काहीतरी आहे. हे बाय 4 गेट 1 आहे. चांगली ऑफर होती तर मी विचार केला घेतलं. आणि एक मिठाची पुडी घेतली. मीठ आहे घरी, पण जरी पण मी एक्स्ट्रा ॲडिशनल घेऊन ठेवले. एक चण्याचं पॅकेट आहे, अर्धा किलोचं आहे, 500 ग्रॅमचं आहे. 1 किलो रवा, मूग डाळ, कॉफी, हे आहे पोहे. हे ॲपल होते तर मी ॲपल घेत नव्हते, पण माझी पोरी इलूने जबरदस्ती केली ॲपल घ्यायला. ह्याची हे पण मला खूप आवडतात. हे जेव्हा पण जाते ना तेव्हा घेते. ह्याच्यामध्ये ना थोडेसे ना ब्लॅक किसमिस आहेत. मी काय ब्लॅक किसमिस आहेत, स्वीट बन आहे. हे आहे, मी एक पाण्यासाठी एक जग घेतलंय. हे पाण्यासाठी मी एक जग घेतलंय. माझं मटकं खराब झालं तर मला आता पाणी ठेवण्यासाठी डिफिकल्ट होतं, तर मी हे जग घेतलंय. काचेचं आहे, ग्लासचं आहे. तर मी हा एक जग घेतलाय. मी जरासं लांब ठेवते. आणि ही आहे चहा, अर्धा किलो चहा पावडर आहे. चहा पावडर काही महिन्याला लागत नाही मला. एवढी महिन्याला लागत नाही मला एवढी. मी घेतली जास्त, कारण की कमी पडू नये. आणि परत पुढच्या महिन्यामध्ये जरी पुढच्या महिन्यात पण ती लागणार नाही मला. कदाचित पुढच्या महिन्यात घ्यावी लागणार नाही, कारण मला 1-2 महिन्यातून एकदा घ्यायला लागते. ह्याच्यावरती ऑफर होते म्हणून मी हे घेतलं होतं. एक आहे ग्लिटो. तर ह्याच्याने तुम्ही लादी पुसली ना, खूप मस्त लादी येते आणि खूप असं ठीक आहे. हे तुम्ही ह्या पाणी मिक्स करून ठेवू शकता.
तर लादी वगैरे पुसायला बरं आहे, हे छान आहे. तर त्यामध्ये हे आहे, हे तिळाचं तेल आहे, देवाच्या दिव्यासाठी तिळाचं तेल घेतलंय. ह्या एवढ्या बॉटल्स आम्हाला लागतात. आम्हाला म्हणजे मला नाही लागत, माझ्याकडे बघून असं वाटत असेल की मला लागतात, पण ॲक्च्युली मला सिरियसली नाही लागत. मी क्वचित कधीतरी पिलं तर पिते, काहीतरी चायनीज टाईप असं, चायनीज वगैरे काहीतरी बनवलं असेल किंवा बाहेरून आणलं असेल तर, अदरवाईज मी नाही करीत. सॉफ्ट ड्रिंक मला नाही आवडत आणि थंड पण असतं फ्रीजमध्ये, तर मला बिलकुलच, मला खरं सांगू तर नाही आवडत सॉफ्ट ड्रिंक. हा बॉटल मी 5 घेतले, सगळे आहेत 2.5 लिटरच्या, 2.25 लिटरचे सगळे आहेत. हे सगळे 2.25 लिटरचे आहेत. ह्या शॉर्ट्स घेतल्या, 5 शॉर्ट्स आहेत. एक हे राकेशसाठी घेतल्या शॉर्ट्स, 1 5. तर ह्या 5 शॉर्ट्स घेतल्यात मी. ह्या प्रत्येकी 99 रुपीजच्या आहेत, एक आहे 99 रुपयाची. हे आहे हुक आहे, किचनसाठी घेतलंय मी, की मी आता लावलं तर एक दोन हुक आहे, तर त्याच्यामध्ये वस्तू खूप जास्त झाल्या ना तर ते निघतं भिंतीवरनं, पडतं ते, तर म्हणून मी हे पण घेतलं होतं. हे एक रस्कचं पॅकेट आहे, रस्क आहे, टोस्ट आहे ॲक्च्युली. ह्याच्यावर पण ऑफर होती काहीतरी, ह्या म्हणजे बाय वगैरे मला असं वाटतं हे 99 रुपीजचं काहीतरी आहे, एक 90 की 99चा एक पॅकेट आहे. हे जवळपास राकेशला लागतं सकाळी चहा बरोबर, म्हणून मी हे घेतलं. एक मी गुड्डे पॅकेट घेतलं गुड्डेचं. ॲक्च्युली माझ्या पप्पांना बिस्किट आवडतं, तर मी घेतलं, कारण की कधीतरी असं वाटतं की खावंसं, तर असं घेतलं. ॲक्च्युली कोणी खात नाही हे बिस्किट माझ्याकडे, पण तरीसुद्धा मी घेतलंय. ब्रेड घेतलाय कारण मी सँडविच बनवणार आहे. सँडविचसाठी ब्रेड घेतला आणि चहा बरोबर खाण्यासाठी एक करारा मंची मसाला, मी कुरकुऱ्या घेतला एक, मला आवडतो हा. हा पण एक घेतलाय मी, एक ग्रीन कलरचा टेस्टी आहे, सोर क्रीम अँड ऑनियन वेजी स्टिक्स, 2M घेतलं. 2M स्वस्त होता म्हणून घेतलं. एक बटर चकलीचं पॅकेट आहे, हे राकेशला आवडतं. परत हा बिंगो घेतलाय, बिंगो टेढा मेढा, हे मला आवडतं. हे सगळं म्हणजे मला आवडतं, म्हणजे मी एकटी खाणार नाही, राकेश पण खातो, पण आवडतं मला, माझ्यासाठी घेतलं. मी एक टिश्यू पेपरचं घेतलंय, तसं माझ्याकडे आहे आता, पण मला आठवत नाही मी कुठे ठेवले, तर ते मी सध्यासाठी एक घेतलंय. आणि हा डोनट आहे. ॲक्च्युली हे 2 डोनट घेतले, 45 रुपीजचे काहीतरी, 49 रुपीजचे एक आहे, 49 रुपयाचे एक आहे. मी हे 2 घेतलेले, एक ऋषीला दिले साईच्या मुलाला आणि एक इलूला घेतलं, हे 2 घेतले. आणि हे माझे डस्टर आहेत, हे डस्टर घेतले 4, कारण माझ्या घरामध्ये जे आहेत ना सध्या, कारण डस्टर सगळे माझ्या घरातले खराब झालेत. तर ॲक्च्युली खराब झालेत, तर मी विचार केला की सगळेच काढून टाकते, कारण की ना सगळेच काढते, म्हणजे सध्या आहेत 2 असतील चांगले, बाकीचे माझ्याकडे जवळपास 8-10 आहेत, ते खूप आहेत माझ्याकडे, पण सगळे आहेत ना असे फाटलेत. ते मधून पाय घालताना पाय पुसतो ना, असं करताना ते फाटतंय, एकदा जुना झाला ना लादी पुसून तर तसं होतं. तर मला ॲक्च्युली माझ्या मोपचं ते वरचा मागचा दांडा असतो ना, तो माझ्याकडे सध्या नाही आहे, कारण की तो दांडा खिडकीमध्ये ठेवला होता आणि तो पडला वाटतं विंडोमधून. तो पडला, तर मग कोणी ते मागे ते आले होते, कोणी कचरा वगैरे वेचणारे, तर त्यांनी घेऊन गेले ते. तर आता त्याला मागे दांडा नाही आहे, दांड्यासाठी मला ते मॉपचा तो पूर्ण तो सेट असतो ना वरचा लादीत दिसण्याचा जो भाग असतो ना सर दांड्यावाला, तो मला पूर्ण नवीन घ्यावा लागेल.
तर मी घेतला बघितलं तर तिथे 400 रुपये प्राईस होती. 399 रुपीजचा तो होता फक्त मॉपचा वरचा पुसायचा लादी. खालची बादली नाही, बादली तर माझ्याकडे घरामध्ये पण आहे आणि ते वरचं सुद्धा आहे, फक्त त्याचा एक शेवटचा जो दंडा असतो ना पकडायचा तो नाही. तर त्याच्यासाठी मला 400 रुपये घालवणं मला थोडं जीवावर आलं. विचार केला की मिशोवरती वगैरे मिळतं, म्हणजे ताईने घेतला होता तर मी विचार केला मिशोवरून ऑर्डर करून बघते. वेस्ट ऑफ मनी वाटलं मला म्हणून मी घेतला नाही, कारण की 400 रुपये खूप वाटले मला म्हणून मी नाही घेतलं. आणि हे एक मी ही वस्तू घेतली आहे जी मला खूप आवडली, बघताक्षणी मला आवडली. मी विचार केला की याचा रंग पण खूप सुंदर आहे, तर मला असं वाटलं की घेऊन टाकावं, कारण की मला खूप दिवसांपासून वाटत होतं की मला हे घ्यायचं होतं. म्हणजे सोफ्याच्या असं खालच्या साईडला असं खाली रनर आहे ॲक्च्युली, सोफ्याच्या खाली टाकण्यासाठी कार्पेट रनर काय बोलतात त्याला, कार्पेट बोलतात का रनर बोलतात. हे 379 रुपीजचं आहे, त्याची प्राईस आहे 379 रुपीज. पण हे ॲक्च्युली मला खूप सुंदर आवडलं. पण हे मला ॲक्च्युली इतकंच आवडलं, रंग आवडला मला ह्याचा, रंग खूप सुंदर आहे म्हणून मी साबुदाणा घेतला. साबुदाणा मी जास्त नाही घेतला, 900 म्हणजे 950 ग्रॅम, 950 ग्रॅम घेतला साबुदाणा. आणि साखर आहे, साखर जवळपास 1 किलो 950 ग्रॅम आहे, म्हणजे जवळपास 2 किलोची साखर आहे ही. आणि मला असं वाटतं मी चुकून घेतली 2 किलो, मला असं वाटतं चुकून घेतली, मला 1 किलो हवी होती, मी 2 किलो चुकून घेतली. ठीक आहे, साखर काहीतरी बाहेरची इथून घ्यावी लागते तर त्यापेक्षा बरं झालं मी. तर आणि हे तांदूळ आहेत, मी तुकडा बासमती आणते कारण माझ्याकडे ऑलरेडी बासमती तांदूळ आहेत बऱ्यापैकी. माझ्याकडे हे तुकडा बासमती रेग्युलरमध्ये भात म्हणजे ह्याचा खातो आम्ही, तर माझ्याकडे तुकडा बासमती म्हणजे हा राईस माझ्याकडे घरात सुद्धा आहे. जवळपास 4-5 किलोचा माझ्याकडे असेल सध्या, पण तरी पण मी हा घेतला आहे. जवळपास मला वाटतं 7 किलोच्या आसपास आहे हा, 7-7.5 किलो असेल हा. कारण मी जास्त काढलेला, त्यांनी एक माप काढून ठेवलं कारण की पिशवीमध्ये जागा नव्हती होत. तर हा आहे 7 किलोचा, 7.5 किलो असेल हा. आता पिशवी बाहेर काढायचा खूप कंटाळा आला म्हणून मी नाही करत. दूध घेतलेलं 2 लिटर दूध होतं. बरं झालं मी दूध 2 लिटर घेतलं, कारण मी घरी जेव्हा आली तेव्हा मला अचानक लक्षात नव्हतं. मी आणि बघितलं तर घरामध्ये दूध मी बाहेर ठेवून गेली चुकून, म्हणजे फ्रीजमध्ये नव्हतं ना, तर ते दूध खराब झालं. अर्धा लिटर दूध खराब झालंय. तर मग मी विचार केला की आता दूध खराब झालं, बरं झालं मी आणलं 2 लिटर दूध. तर दूध मी गरम करून ठेवले. आणि दही 1 किलो दहीची पिशवी आणली मी. बफेलो मिल्क पण आणलं 1 लिटर, तर त्याचं मी दही लावणार आहे. तर ते मी उद्या लावेल, आज ॲक्च्युली दही नाही लावणार, उद्या लावेल. आणि दही इतकं छान बनतं ना त्याचं, माझ्या मुलीला ते खूप आवडते आणि मी तिच्यासाठी म्हणून तेच करते. तुम्ही खूपच सुंदर आहे ॲक्च्युली, मस्त आहे. ते इथे टाकायचं. तर मी आता इकडे थोडंसं केलं साफसफाई, तर मी आल्यावरती झाडू वगैरे काढला होता. तर हा आहे डीमार्ट हॉल. हा आहे डीमार्ट हॉल. तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि माझा हा ब्लॉग आता मला असं वाटतं मी एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया नवीन ब्लॉग सोबत उद्या. टिल देन बाय बाय.